हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन लर्निंग स्टुडिओ. आज आपण पाहणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशनचा भाग 2 आणि यामध्ये पाहणार आहोत सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. तर यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे आणि तो आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. यामध्ये a, b आणि c हे काय आहेत? कॉन्स्टंट्स आहेत आणि x हा काय आहे? व्हेरिएबल आहे. चला तर मग पाहूया हाऊ टू फॅक्टराइज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड गेट द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथड मधलं हे पहिलं एक्झाम्पल आहे. याचं नीट ऑब्झर्वेशन करा. हे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. तर काय करायचं? ही जी तिसरी टर्म आहे c ती आहे 54. या 54 चे असे दोन फॅक्टर्स निवडायचे आहेत आपल्याला की ज्यांची ऍडिशन ही -15 पाहिजे. तर मग असे कोणते दोन फॅक्टर्स आहेत? तर आहे -9 आणि -6 हे ते दोन फॅक्टर्स आहेत. तर यांचं इथं या मिडल टर्म मध्ये आपल्याला त्यांना टाकायचे. तर x² हा आहे -9x, हा आहे -6x आणि ही तिसरी टर्म प्लस 54 इज इक्वल टू 0. आपल्या एक्झाम्पल मध्ये तीन टर्म्स होत्या, x² -15x आणि 54. त्या तीन टर्म्स होत्या, त्या आता आपण 4 बनवलेल्या आहेत. मिडल टर्म काय केली? स्प्लिट केली. याच्यानंतर काय करायचंय? तर ह्या 4 टर्म्सचे दोन दोनचे ग्रुप बनवायचे. हा आहे पहिला ग्रुप आणि हा आहे दुसरा ग्रुप. आणि मग पाहायचं की यांच्यामधून कॉमन काय घेता येईल. आता हे जे दोघांचा गट आहे यांच्यामधून आपल्याला दिसत आहे की x हा आपण कॉमन घेऊ शकतो. x मग ब्रॅकेट मध्ये इथे काय राहिलं? x आणि या ठिकाणी -9. ठीक आहे. आता ह्या दुसऱ्या ग्रुप मधून पुन्हा पाहायचंय की काय कॉमन घेता येईल. -6 कॉमन घेता येईल. ब्रॅकेट मध्ये राहील x आणि हा जो प्लस साइन आहे त्यातला मायनस आपण बाहेर घेतल्यामुळे या ठिकाणी राहील मायनस. आता 6 9 इज 54 म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय राहिलं? x -9. ओके. आता या ठिकाणी ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. दोन्ही मध्ये आपल्याला कॉमन दिसतंय की x -9 आहे. आणि मग दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील? इथे x आणि इथे हा -6. दॅट इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता ह्या ज्या दोन ब्रॅकेट्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन ही 0 आहे. म्हणजे राईट साइड जर आपण पाहिली या ठिकाणी तर ती आहे 0. म्हणजे ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे 0. म्हणजे यापैकी कोणती तरी ब्रॅकेट काय असली पाहिजे? 0 असली पाहिजे. पण आपल्याला माहित नाही ती कोणती आहे. आपण कन्सिडर करूया. x -9 इज इक्वल टू 0 ही एक पॉसिबिलिटी आहे. और x -6 ही दुसरी पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळते x इज इक्वल टू हा -9 राईट साइडला ट्रान्सफर होणार आहे आणि तो होणार आहे +9. आणि दुसरी व्हॅल्यू आहे x इज इक्वल टू हा -6 राईट साइडला जाऊन काय होईल? तो +6 होणार आहे. आणि म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे किंवा या गणिताचं सोल्युशन आहे 9,6. सोल्युशन इज 9,6. किंवा याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल रूट्स आर 9,6. चला याच्या पुढचं एक्झाम्पल आपण पाहूया. x² प्लस x -20 इज इक्वल टू 0. तर या क्वाड्रॅटिक इक्वेशनची थर्ड टर्म काय आहे? -20. तर या -20 चे असे फॅक्टर्स आपल्याला शोधायचे की त्यांचं जे सबट्रॅक्शन येणार आहे म्हणजे निगेटिव्ह ऍडिशन
तर ते असलं पाहिजे +1. तर मग असे कोणते दोन नंबर्स आहेत की ज्यांचं ऍडिशन होईल +1 आणि मल्टिप्लिकेशन होणार आहे -20? तर ते ऑफकोर्स हे आहे 5 आणि -4. हे ते दोन नंबर्स आहेत. चला मग आता याला काय करूया आपण, या मिडल टर्म मध्ये टाकूया. x² + 5x - 4x - 20 = 0. ठीक आहे. तर आता या दोनचा काय करायचं, आपल्याला ग्रुप करायचा आहे. या पहिल्या ग्रुप मधून काय कॉमन घेता येईल आपल्याला, x. कंसात इथे काय राहिलं, ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, x + 5. आता ह्या दुसऱ्या दोन नंबर्स मधून कॉमन घेता येईल -4. मग ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, x. इथून x. आता हा जो मायनस आहे तुम्ही बाहेर घेतलेला आहे, -4. म्हणजे या ठिकाणी काय शिल्लक राहिला, प्लस. आणि इथे काय राहील, 4 5 = 20 = 0. ठीक आहे. आता ही झाली पहिली टर्म, x इन ब्रॅकेट x + 5. आणि दुसरी टर्म झाली -4 × x + 5. ह्या दोन्ही मध्ये आपल्याला कॉमन काय दिसतंय, तर ते आहे x + 5. मग ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, इथला x हा इथला -4 = 0. आता यापूर्वी पाहिल्याप्रमाणे या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन किती आहे, 0. मग त्यातली कुठली ब्रॅकेट 0 आहे आपल्याला माहित नाही, मग दोन्ही पण गृहीत धरायचे आपण. x + 5 = 0 और x - 4 = 0. मग x = हा +5 जाणार आहे राईट साइडला, तो काय झाला -5. आणि हा -4 जाईल राईट साइडला, तो काय होईल +4. हेन्स रूट्स आर -5, 4. हे जे पुढचं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत ते आधीच्या दोन्ही एक्झाम्पल पेक्षा थोडंसं वेगळं आहे. आणि याच्यामध्ये वेगळे पण काय आहे, तर याचं स्टँडर्ड फॉर्मशी कंपॅरिझन करा. ax² + bx + c = 0 हा आहे स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर याच्या आधीच्या दोन्ही एक्झाम्पल मध्ये हा जो a आहे तो होता 1, पण या एक्झाम्पल मध्ये तो आहे 2. मग अशा केस मध्ये काय करायचं, तर हा जो a आहे त्याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला c बरोबर घ्यावं लागतं. तर a × c. मग हा a काय आहे, इट इज 2 × c is 13. What is the product of that? It is 26. आता ह्या 26 चे असे दोन फॅक्टर्स निवडा की ज्यांचं ऍडिशन हे +27 पाहिजे आपल्याला. आणि ऑफकोर्स ते आहे 26 आणि 1. ओके. आता हे आपल्याला या मिडल टर्म मध्ये इन्सर्ट करायचे. 2y² + 26y + 1y + 13 = 0. हा जो 27y आहे तो आपण दोन नंबर मध्ये लिहिलेला आहे. त्यातला एक आहे 26y आणि दुसरा आहे 1y. मग आता या दोघांचा एक ग्रुप आणि या दोघांचा एक ग्रुप. या पहिल्या दोघांमधून काय कॉमन येईल, 2y. मग ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, या ठिकाणी राहिला y आणि इथे राहिला 13. 13 2 = 26. आता या दोघांमधून काय कॉमन निघण्यासारखं काहीच नाहीये, म्हणजे 1y आणि 13. पण 1 हा दोघांमध्ये पण असतो. प्रत्येक संख्येचा फॅक्टर हा 1 आहेच. म्हणून इथून काय करूया आपण, +1 कॉमन घेऊया. मग ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, y + 13 = 0. मग आता ही एक टर्म आणि ही एक टर्म दोन्ही मध्ये कॉमन काय आहे, y + 13. ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, इथे 2y + 1 = 0. मग आता ह्या
चं मल्टिप्लिकेशन 0 आहे. मग y प्लस 13 ऍटलिस्ट ही तरी 0 असेल, और 2y प्लस 1 ही तरी 0 असेल. y इज इक्वल टू इट इज -13. हा इकडे गेला राईट साइडला, काय झालं त्याचा -13, आणि या ठिकाणी 2y इज इक्वल टू हा +1 ट्रान्सफर करा राईट साइडला, -1. सो y इज इक्वल टू हा 2 जाईल डिव्हिजन मध्ये, कारण तो इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. y इज इक्वल टू -1/2. रूट्स आर, आपली लास्ट स्टेप विसरायची नाहीये. रूट्स आर -13, -1/2. पुढचं एक्झाम्पल पाहूया. तर या एक्झाम्पल मध्ये आपल्याला असं लक्षात येते की हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. हे जे एक्झाम्पल आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये, आपण करून घेऊया. काही नाही, फक्त टर्म्स काय करायच्या, लेफ्ट साइडला ट्रान्सफर करायच्या. हा 22m टेक टू द लेफ्ट, डाव्या बाजूला घ्या. इट विल बिकम -22m. हा +15 सुद्धा हा डाव्या बाजूला येऊन काय होईल, -15 इज इक्वल टू 0. आता पहा, आपण हे जे इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणलेलं आहे. आता हा जो a आहे 5, याचं मल्टिप्लिकेशन कशा सोबत घ्यायचंय, -15 सोबत घ्यायचंय. म्हणजे 5 इंटू -15, 15 5 is 75. इट इज -75. याचे दोन फॅक्टर्स असे शोधा की ज्यांचं सबट्रॅक्शन हे -22 आलं पाहिजे. असे कोणते दोन फॅक्टर्स आहेत, -25 आणि +3. आता ही मिडल टर्म आपल्याला स्प्लिट करायची दोन टर्म्स मध्ये. 5m² -25m आणि +3m हा -15 इज इक्वल टू 0. पहिल्या दोन टर्म्सचा एक ग्रुप, दुसऱ्या दोन टर्म्सचा एक ग्रुप. त्या पहिल्या ग्रुप मधून काय कॉमन घेता येईल आपल्याला, 5m. इथे काय राहिलं, m. इथे -5, 5 5 25. आणि या दोघांमधून आपण 3 कॉमन घेऊया. m -5 इथे राहील, 5 3 15, इथे राहिला 5 इज इक्वल टू 0. आता ह्या दोन टर्म झाल्या, यांच्यामधून कॉमन काय घेता येईल, m -5 आणि 5m. इथे काय राहिला शिल्लक, 5m. इथे राहिला +3 इज इक्वल टू 0. m -5 इज इक्वल टू 0 और 5m +3 इज इक्वल टू 0. m इज इक्वल टू हा -5 राईटला गेला, काय झालं, +5. हा 5m, हा +3 राईटला ट्रान्सफर करा, हा होईल -3. सो m इज इक्वल टू हा -3, 5 जाईल डिव्हिजन मध्ये. या ठिकाणी आपल्याला दोन रूट्स मिळाले. उत्तर आहे रूट्स आर 5, -3/5. तर याच्यानंतरचं जे एक्झाम्पल आहे आपण पाहणार आहोत, त्याचं नीट जर आपण काळजीपूर्वक वाचन केलं तर लक्षात येईल की मागच्या एक्झाम्पल पेक्षा हे आणखीन थोडंसं वेगळं आहे. पण याच्यामध्ये घाबरण्यासारखं काहीच नाहीये. थोडंसं 8वी आणि 9वीचं जे बेसिक आहे ते जर आपलं परफेक्ट असेल तर या एक्झाम्पल मध्ये वेगळं असं म्हणजे म्हणण्यासारखं काहीच नाहीये. तर याला कम्पेअर करा स्टँडर्ड फॉर्मशी. ax² + bx + c इज इक्वल टू 0. तर याच्यातला a आहे 3 आणि c आहे 2. 3 × 2 इट इज 6. तर 6 चे असे दोन फॅक्टर्स आपल्याला शोधायचे की ज्यांचं ऍडिशन हे -2√6 असेल. तर लास्ट इयर आपण सर्च चॅप्टर पाहिलेला आहे 9th स्टँडर्ड मध्ये, आणि त्याच्यामध्ये आपण असं शिकलेलो आहोत की जेव्हा एखादा इरॅशनल नंबर हा दुसऱ्या त्याच स्वतःशीच मल्टिप्लाय होईल इरॅशनलशी, तेव्हा त्यांचा प्रॉडक्ट हा
रॅशनल येईल. म्हणजे √6 इंटू √6 द रिझल्ट इज 6. आता इथे आपल्याला ऍडिशन हे -2√6 पाहिजे, म्हणजे दिस बोथ विल बी निगेटिव्ह. दोघं पण काय असतील, निगेटिव्ह असतील. आता यांना इथं आपल्याला प्लेस करायचे. 3x² -√6 वन मोर टाइम. आता हा -√6 आणि हा -√6 दोघं मिळून झाले -2√6 प्लस 2 इज इक्वल टू 0. आता ह्या पहिल्या दोघांचा एक ग्रुप असेल आणि या दुसऱ्या दोघांचा एक ग्रुप असेल. आता यांच्यामध्ये कॉमन घेण्यासाठी आपल्याला विचार करायचा आहे. एक्स आपल्याला सापडतोय की तो कॉमन असेल दोघांमध्ये पण ह्या अंकांचं काय, तर हा जो √6 आहे त्याला आपल्याला कसं लिहिता येईल पहा. 3x² हा जो पहिला आहे, त्या 3 ला सुद्धा मी थोडस चेंज करते. आता हा जो 3 आहे मी तो असा लिहिणार आहे √3x आणि ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर, जेणेकरून आपल्याला कॉमन घेण्यासाठी उपयोग होईल त्याचा. आता हा √6 कसा लिहायचा आहे पहा. √3 इंटू √2 लास्ट इयर 9th स्टँडर्ड मध्ये आपण हे पाहिलेले. आणि इथे हा x. या ठिकाणी सुद्धा -√3 इंटू √2x प्लस आता ही जी 4th टर्म आहे ती पण आपण कशी लिहिणार आहोत. √2 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे √2 इंटू √2 दॅट इज 2 इज इक्वल टू 0. आता कॉमन घेण्यासाठी आपण इथं फॅक्टर्स अवेलेबल करून घेतलेले आहेत. हे दोघं जण, ह्या 2 टर्म्स आणि या 2 टर्म. आता या स्टेप मध्ये आपण सगळे फॅक्टर्स आपले उपलब्ध करून घेतले, जेणेकरून आपल्याला कॉमन घेता येईल. तर ह्या पहिल्या दोघांमधून काय कॉमन घेता येईल पाहूया आपण. या ठिकाणी √3 दिसतोय, दोन्ही मध्ये दिसतोय, इथे x दिसतोय. ब्रॅकेटमध्ये इथला एक √3, कारण इथे ब्रॅकेटचं काय आहे, स्क्वेअर आहे, आणि हा इथे x. आता √3x बाहेर घेतलेला आहे, म्हणजे इथे राहिला मायनस आणि हा झाला √2 एक राहिलेला आहे. ठीक आहे. आता ह्या दुसऱ्या ग्रुपकडे जाऊया. आता आपण काय काय दिसतंय पहा. कॉमन घेण्यासाठी मायनस घ्यावा लागेल बाहेर. हा √2 दिसतोय तो घ्या. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, √3 आणि इथे x राहिला. इथला एक √2 शिल्लक आहे, पण इथल्या प्लस मधला एक मायनस बाहेर घेतलेला आहे, म्हणून या ठिकाणी राहिला मायनस. ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 0. काळजीपूर्वक प्रत्येक ह्याच्यातून बाहेर काय घेतलेले आणि मध्ये शिल्लक काय राहिलेले याच्याकडे लक्ष द्यायचं. ही झाली आपली पहिली टर्म आणि ही झाली दुसरी टर्म. आता या दोघांमधून काय कॉमन घेता येईल पहा. ही ब्रॅकेट आपल्याला इथे सेम दिसते दोन्हीकडे. √3x -√2 दोघांमधून कॉमन घेतलीये. इथे काय शिल्लक राहिलं, √3x आणि इथे काय राहिला, -√2 इज इक्वल टू 0. ओके. या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे √3x -√2 is equal to 0 or √3x -√2 is equal to 0. √3x is equal to हा -√2 transfer to the right, it will become plus √2. So x is equal to √2, हा √3 काय होईल, डिव्हिजन मध्ये येईल. आणि या राईट साइडला सुद्धा पहा. आता √3x इथे एकटाच ठेवू, हा √2 ट्रान्सफर करूया आपण राईट साइडला. आणि मग हा x इज इक्वल टू हा √3 पण आपल्याला राईट साइडला घ्यायचा आहे, डिव्हिजन मध्ये जाईल तो, कारण इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. म्हणून रूट्स आर √2 डिवायडेड बाय √3 अँड √2 डिवायडेड बाय √3. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. या एक्झाम्पल मध्ये हा 2m ब्रॅकेटच्या बाहेर आहे, म्हणजे पहिले आपल्याला मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल.
2m into m, it is 2m square minus 2m into 24. 24 2 is a 48 and this m. हा 50 आहे तो घ्या लेफ्टला, मायनस 50 इज इक्वल टू 0. आता हा जो a आहे 2 आणि हा आहे c, यांचं मल्टिप्लिकेशन घेऊयात आपण. 2 into minus 50. What is the multiplication? Minus 100. मायनस 100 चे असे दोन फॅक्टर्स शोधा की ज्यांचं ऍडिशन म्हणजे निगेटिव्ह सबट्रॅक्शन असेल मायनस 48. त्याचं सबट्रॅक्शन किती असलं पाहिजे? मायनस 48. कोणते आहेत असे दोन फॅक्टर्स? 50 and 2. बिगर नंबर साइन. हे जे आहे साइन मायनस ते मोठ्या संख्येला असलं पाहिजे. मायनस 50 आणि 2. ठीक आहे. आता हे दोन फॅक्टर्स जे आहेत आपण या ठिकाणी इन्सर्ट करूया. 2m स्क्वेअर मायनस 50m प्लस 2m मायनस 50 इज इक्वल टू 0. हे जे मायनस 48m आहेत ते आपण त्यांना स्प्लिट करून दोन ठिकाणी लिहिलेले. मग पुन्हा या दोघांचा एक ग्रुप करा, या दोघांचा एक ग्रुप करा. आता या दोघांमधून काय कॉमन येते? 2m. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? इथे m मायनस 25 2 इज म्हणून इथे 25. या दोघांमधून काय कॉमन घेता येईल? प्लस 2. सो m मायनस इथे काय राहील? 25 इज इक्वल टू 0. आता इथे m मायनस 25 ह्या टर्म मध्ये पण दिसतंय आणि आपल्याला या टर्म मध्ये पण दिसतंय. मग त्यांना कॉमन घ्या. m मायनस 25 ब्रॅकेट मध्ये काय राहील? 2m प्लस 2 इज इक्वल टू 0. याचा अर्थ असा आहे m मायनस 25 हे तरी 0 असेल और 2m प्लस 2 इज इक्वल टू 0. सो m इज इक्वल टू मायनस 25 ट्रान्सफर टू द राइट इक्वल टू 25. 2m हा प्लस 2 राइट साइडला घ्या. मायनस 2 m इज इक्वल टू मायनस 2 हा 2 जाईल डिव्हिजन मध्ये. 2 1 so m is equal to minus 1. So roots are 25, minus 1. आता हे एक्झाम्पल आपण पाहूया. एक्झाम्पल नंबर 7. 7m स्क्वेअर हा 21m घ्या लेफ्टला, मायनस 21m राइट साइडला काय राहील? 0. याचा अर्थ असा आहे की याच्यामधला जो सी आहे स्टँडर्ड फॉर्मशी जर आपण कम्पेअर केलं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 तर c इथे अबसेंट आहे, 0 आहे. ठीक आहे. तर मग या दोघांचाच आपल्याला विचार करायचा. या दोघांमधून काय कॉमन घेता येईल पहा. या ठिकाणी 7 आणि m इथे काय राहिलं? m 21. 7 3 21 इज इक्वल टू 0. आता 7m इंटू m मायनस 3 या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. म्हणजे 7m 0 असेल और m मायनस 3 हा पण 0 असेल. सो m इज इक्वल टू 0 हा डिव्हिजन मध्ये जाईल. 7 काय याचं डिव्हिजन काय? 0 येईल. 0 बाय एनी नंबर इट इज 0. ओके. आणि हा m इज इक्वल टू मायनस 3 घ्या राइटला, प्लस 3 m इज इक्वल टू 3. ओके. सो रूट्स आर 0,